Hi friends, I am Rokde sir, your best friend. Welcome into the world of Adarsh Secondary and Higher Secondary School, Bansora. It is our school. The summer vacation is now coming to an end here. Our school will be reopened from 15 June. And before we start our academical year, I want to revise you something. Whatever we learned in last year, and you know that from November to April end, we learned grammar section. We enjoyed Adarsh grammar and spoken English classes. So it is a right time to revise whatever we learned. So that's why I have chosen here the important topic tense. So today we wanna learn here what is tense only. So let's see here. मित्रांनो, मागच्या वर्षी आदर्श ग्रामर अँड स्पोकनच्या बॅचमध्ये आपण काय पाहिलं तर अनेक व्याकरणाच्या आपण पायऱ्या पाहिल्या, लेसन्स पाहिले नाही का. चला रिव्हिजन घेऊया आपण. रिव्हिजन कशाची आहे ही? टेन्सची. मग टेन्स म्हणजे काय? टेन्स मीन्स टाईम ऑफ ॲक्शन. म्हणजे काय? काळ म्हणजे क्रिया घडण्याची वेळ. कारण कुठलीही क्रिया योग्य वेळेला घडते नाही का. आणि मग ती घडण्याची वेळ काय आहे हे सांगणारा कोण असेल तर तो काळ असतो. याची एक्झाम्पल पाहूया आपण. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. आय विल राईट अ लेटर, मी पत्र लिहील. पहा, वाय डू वी यूज टेन्स. आपण काळ का वापरतो बरं? कारण आपण बऱ्याच वेळेला काय करतो, रट्टा मारतो. पण का, कशासाठी हे माहीत नसतं आपल्याला. मग नंबर 1, टू शो प्रेझेंट, पास्ट ऑर फ्युचर टाईम. वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ हा दर्शवणे. नंबर 2, टू मेक द मीनिंग क्लिअर. वाक्य लिहायचं आहे पण आपला अर्थ पूर्ण व्हायला पाहिजे, तो स्पष्ट व्हायला पाहिजे नाही का. नंबर 3, टू स्पीक अँड राईट करेक्टली. अगदी आपल्याला स्पष्टपणे बोलायचं आहे, अचूक बोलायचं आहे आपल्याला, अचूक लिहायचं आहे. त्यासाठी काळ माहीत असणं गरजेचं. जसं की पहा बरं, मला म्हणायचं मी चांगला मुलगा आहे आणि मी म्हटलं आय वॉज अ गुड बॉय. मी गल्लत केली की वॉज वापरला आणि मग अर्थाचा अनर्थ झाला. मला म्हणावं लागेल मग आय एम अ गुड बॉय. ओके. एक्झाम्पल पाहूया. सी स्टडीज डेली. सी स्टडीड एस्टरडे. सी विल स्टडी टुमारो. पाहूया आपण नंबर 3, काय 3 मेन टेन्सेस. काळाचे किती प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे? 3. प्रेझेंट टेन्स. याचा नेमका काय आहे प्रेझेंट टेन्स? द ॲक्शन हॅपनिंग नाव ऑर रेग्युलरली. इथं कृती घडते लगेच आणि नियमित घडते, सवयीचा भाग असतो. परत युनिव्हर्सल ट्रूथ असतं, त्रिकालबाधित सत्य. अर्थ मूव्ज अराउंड द सन. याला आपण काय म्हणूया? त्रिकालबाधित सत्य सांगणारं वाक्य. पास्ट टेन्स. मग पास्ट टेन्स काय सांगतो? ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट. फ्युचर टेन्स काय सांगतो? ॲक्शन दॅट विल हॅपन लेटर. भविष्यात घडणार आहे ते. टेन्स अँड वर्ब फॉर्म. क्रियापद आणि काळ हे आपल्याला अगदी जे सांगड घालायचे आपल्याला खरं तर. डिफरंट टेन्सेस यूज डिफरंट वर्ब फॉर्म्स अँड हेल्पिंग वर्ब्स. काळाचा प्रकार जसा बदलतो तसा क्रियापद त्यानुसार बदलत जातं. कुठं ING फॉर्म असतो, कुठं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म नाही का. त्याचबरोबर हेल्पिंग वर्बसुद्धा ॲम इज, ऑर, ॲम इज, आर, वॉज, विअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड. आपण या टेन्सचं टेबल पाहूया आता. प्रेझेंट टेन्स मग काय सांगतो? नाऊ, हॅबिट, आत्ता, सवयी या सांगण्यासाठी. पास्ट टेन्स कशासाठी? एस्टरडे, बिफोर नाऊ, आत्ताच्या आधी. फ्युचर टेन्स आफ्टर नाऊ, आत्ताच्या नंतर. यासाठी यांचा आपण उपयोग करतो. आपण हे सगळं लक्षात घ्यावं, परत हे पाहावं आणि चला प्रयत्न करूया, वाक्य करूया. वाक्य चुकतील आपली, काही जणांचे बरोबर येतील, कोणाचे 50% येतील, परंतु आपण आपल्या चुकांना शिकतो की नाही. वी आर लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स.